कधी कधी एक ट्रिप फक्त ट्रिप राहत नाही, ती एक मेमरी बनून राहते. माझ्यासाठी पोपटीचा एक्सपिरियन्स एक्झॅक्टली तसा होता. 13 डिसेंबर आम्ही कर्जतला फार्म हाऊसला गेलो होतो. खरं सांगायचं तर मी कधीच फार्म हाऊसला गेले नव्हते. लाईफमध्ये खूप गोष्टी मी अजून एक्सप्लोअर केल्या नव्हत्या, म्हणून हा एक्सपिरियन्स माझ्यासाठी खूप स्पेशल होता. रोजचा सिटीचा रशपासून थोडा ब्रेक घेऊन टेन्शन फ्री होऊन फार्म हाऊसमधला वेळ एन्जॉय करायचा आमचा सिम्पल प्लॅन होता. फार्म हाऊस म्हटलं की माझ्या मनात पहिला थॉट होता स्विमिंग पूल आणि फन. पण 2 दिवस इथे स्पेंड केल्यानंतर माझे थॉट्स कम्प्लिटली चेंज झाले. फार्म हाऊस म्हणजे फक्त पूलमध्ये एन्जॉय करणे नाही, तर एकमेकांना अजून छान ओळखण्याची संधी असते. गेम्स, गप्पा, गोष्टी आणि एक खरं गेट टुगेदरची फिलिंग. आणि त्याच ट्रिपमध्ये मला एक नवीन एक्सपिरियन्स करायला मिळाला, जो पुन्हा पुन्हा एक्सपिरियन्स करावासा वाटला. ते होतं पोपटी. इव्हनिंगला सुरुवात झाली एक सिंपल प्रिपॅरेशनने. चिकन, मक्का, वाल्याच्या शेंगा आणि बटाटे यांना चांगल्या मसाल्यात मॅरिनेट केलं. आम्ही 2 वेगवेगळे मटके वापरले होते, एक व्हेजसाठी आणि एक नॉनव्हेजसाठी. चिकन सोबत रॉ एग्स पण वापरले होते. मग मटक्यामध्ये भांबुडीची पाने, सॉरी इफ आय स्पेल्ड इट रॉंग, ती नीट अरेंज केली. त्यावर एक एक करून सगळे इंग्रेडियंट्स ठेवले, व्हेजसाठी वेगळं आणि नॉनव्हेजसाठी वेगळं. परत त्यावर पानांची लेयर अरेंज केली आणि आम्ही मटका प्रॉपरली सील केला. त्यानंतर जमिनीत एक मोठा खड्डा बनवला. त्यात मटका ठेवून त्यावर गवत, काट्या, लाकूड आणि झाडांच्या फांद्यांनी कव्हर केलं. मग आग पेटवली आणि खरी पोपटीची प्रोसेस सुरू झाली. जेव्हा मटका उघडला ना, त्यातून येणारा स्मोकी अरोमा एकदम नेक्स्ट लेवल होता. सगळं मस्त शिजलं होतं. हो, काही आयटम्स थोडे करपून गेले होते, पण जे बेस्ट शिजले होते ते खूपच छान लागत होते आणि आम्ही सगळ्यांनी एकदम भारी मजा केली. अँड हो, असा एक्सपिरियन्स रेस्टॉरंटमध्ये तर कधीच नाही मिळणार. तेव्हा कळलं, पोपटी म्हणजे रेसिपी नाही, तो एक नेचरसोबत, लोकांसोबत आणि मोमेंटसोबत कनेक्ट होण्याचा एक सुंदर रिझन आहे. बाय, हॅव अ नाईस डे.